गुड आफ्टरनून ऑल. आज आपण आपले राहिलेले पुढचे पॉइंट्स आहे डिस्क्रायबिंग अँड डिस्कवरिंग वेब सर्व्हिसेस. मी माझी स्क्रीन प्रेझेंट करतेय. प्रेझेंटेशन विजिबल आहे? माईक ऑन करून उत्तर द्या. प्रेझेंटेशन विजिबल आहे का? येस मिस. हा, ओके. आज आपण यूडी डेटा स्ट्रक्चर हा पॉइंट बघणार आहोत. मागच्या सेशन मध्ये आपण बरेचसे पॉइंट्स कव्हर केले होते. सो व्हॉट इज यूडी डेटा स्ट्रक्चर? तर ज्यावेळेस आपण म्हणतोय की आपल्याकडे जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण यूडी रजिस्ट्री मध्ये काय करणार आहोत, स्टोअर करणार आहोत. मग ही ज्यावेळेस स्टोअर केली जाते त्यावेळेस ती XML डेटा स्ट्रक्चरच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर केली जाते. आणि हा जो काही XML डेटा स्ट्रक्चर्स आहे त्यालाच यूडी डेटा स्ट्रक्चर्स असं म्हणतात. ठीक आहे. मग हे जे यूडी डेटा स्ट्रक्चर्स आहेत ते स्टोअर करण्यासाठी एखादं डॉक्युमेंट क्रिएट केलं जातं. याचे जे काही स्पेसिफिकेशन आहे, याचं जे काही स्ट्रक्चर आहे ते कशा पद्धतीने आहे ते डिफाईन करण्यासाठी एक काय म्हटलं जातं, यूडी डेटा स्ट्रक्चर स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट. काल सुद्धा आपण अनेक डॉक्युमेंट्स बघितले होते. ऑपरेटर डॉक्युमेंट होतं, रिप्लिकेशन डॉक्युमेंट होतं. अनेक डॉक्युमेंट म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने वर्कआउट करायचं हे काय केलेलं थोडासा नेटवर्क इश्यू येतोय. जरी आला तरी कनेक्टेड राहावा. सो हे जे काही यूडी डेटा स्ट्रक्चर स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये 5 प्रायमरी डेटा स्ट्रक्चर्स मेन्शन करण्यात आलेले आहेत. कोणते कोणते 5 डेटा स्ट्रक्चर्स आहेत? बिझनेस एंटिटी, पब्लिशर असर्शन, बिझनेस सर्व्हिस, बाइंडिंग टेम्पलेट आणि टी मॉडेल.
हे 5 डेटा स्ट्रक्चरचा यूज करून UD क्लायंट वर्कआउट करतात. मग हे जे काही 5 डेटा स्ट्रक्चर्स आहेत, तर यातलं जर आपण पब्लिशर असर्शन सोडलं, तर राहिलेले 4 म्हणजेच कोणते? बिझनेस एंटिटी, बिझनेस सर्व्हिस, बाइंडिंग टेम्पलेट आणि टी मॉडेल. हे चारही एका युनिक आयडेंटिटी नंबरनी आयडेंटिफाय केले जातात. आता तुम्हाला माहिती आहे, आतापर्यंत ज्यावेळेस तुम्ही डेटाबेस क्रिएट केला, मग MySQL असेल, PostgreSQL असेल, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला एखादा डेटाबेस हँडल करायचा आहे, तर प्रायमरी की तुम्ही देत होता. प्रायमरी की काय रिप्रेझेंट करायची? एक युनिक आयडेंटिफायर किंवा एक युनिक नंबर, ज्याच्या थ्रू ते रेकॉर्ड काय केलं जायचं? आयडेंटिफाय केलं जायचं. मग तोच कन्सेप्ट ह्या ठिकाणी आहे. UD रजिस्ट्री म्हणजेच एक प्रकारचा डेटाबेसच असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण आपला प्रोव्हायडर्स आपला डेटा काय करतायत? स्टोअर करतायत. मग ज्यावेळेस हा डेटा स्टोअर केला जातोय, त्यावेळेस ज्यावेळेस तो रिट्राईव्ह करायचा आहे किंवा ॲक्सेस करायचा आहे, तर त्याला एखादी युनिक आयडेंटिटी असणं गरजेचं आहे. मग ह्या युनिक आयडेंटिटीलाच UUID असं म्हणतात. थोडक्यात आपण जे प्रायमरी की म्हणतो, त्यालाच ह्या वेब सर्व्हिसेसच्या टर्मिनॉलॉजीमध्ये काय म्हणायचं? UUID आणि त्याचा लाँग फॉर्म काय आहे? युनिव्हर्सली युनिक आयडेंटिफायर. आणि हे जे 4 डेटा स्ट्रक्चर्स आहेत, बिझनेस एंटिटी, बिझनेस सर्व्हिस, बाइंडिंग टेम्पलेट आणि टी मॉडेल, या सगळ्यांना हा UUID असतो. आणि नंतर ज्यावेळेस डेटावरती काही काम करायचं आहे, त्यावेळेस हा UUID वापरूनच काय केलं जातं? पर्टिक्युलर रेकॉर्ड किंवा पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन फाइंड आउट केली जाते. पण जो काही पब्लिशर असर्शन आहे, त्याला मात्र हा युनिक आयडेंटिफायर नसतो. आणि थोडक्यात हा युनिक आयडेंटिफायर हा 128 बीटचाच असतो. त्याचे पण स्पेसिफिकेशन आणि स्टँडर्ड्स ठरलेले आहेत. मग आता वन बाय वन आपण हे डेटा स्ट्रक्चर बघूयात. तर त्यातलं पहिलं डेटा स्ट्रक्चर आहे बिझनेस एंटिटी. मग व्हॉट इज बिझनेस एंटिटी? तर बिझनेस एंटिटी स्ट्रक्चर रिप्रेझेंट्स प्रोव्हायडर ऑफ द वेब सर्व्हिस. वेब सर्व्हिस प्रोव्हाइड करणारा जो काही प्रोव्हायडर आहे, तो रिप्रेझेंट करण्याचं काम कोण करतं? बिझनेस एंटिटी म्हणजे थोडक्यात ओनर. ती वेब सर्व्हिस कुणाला ओन करते, त्याचा ओनर कोण आहे, ते रिप्रेझेंट करण्यासाठी जातं. मग ह्या डेटा स्ट्रक्चरमध्ये काय काय स्टोअर केलं जातं? तर जो काही बिझनेस आहे, त्या बिझनेसची मुख्य माहिती किंवा इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असते. मग कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन असेल, कॅटेगरी असेल, स्पेसिफिकेशन्स असतील, ती ऑर्गनायझेशन किंवा तो बिझनेस काय प्रोव्हाइड करतो, ही इन्फॉर्मेशन असेल, त्याच्या रिलेटेड सगळं डिस्क्रिप्शन असेल, हे सगळं ह्या बिझनेस एंटिटी डेटा स्ट्रक्चरमध्ये केलं जातं. मग एंटिटी आहे ती एक व्यक्ती असेल, अनेक व्यक्तींचा ग्रुप असेल, एखादी कंपनी असेल, एखादी ऑर्गनायझेशन असेल किंवा ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन असू शकतात. म्हणजे बिझनेस एंटिटी कोणीही रिप्रेझेंट करू शकतं. नेसेसरी नाहीये की ती एकटीच व्यक्ती असेल, एकच कंपनी असेल. इट कॅन बी अ कॉम्बिनेशन ऑफ वन ऑर मोर पीपल. आणि मग हे सगळे काय करणार आहेत? जे कोणी कस्टमर्स आहेत किंवा क्लायंट्स आहेत, त्यांना वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहेत. अल्सो इट कॅन रिप्रेझेंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, डिपार्टमेंट, ऑर्गनायझेशन. म्हणजेच जे मी आता सांगितलं, की अगदी अख्खी कंपनीच असेल किंवा त्याच्यातलं एखादंच डिपार्टमेंट असेल. सो वेगवेगळ्या लोक असतील किंवा ऑर्गनायझेशन्स हे बिझनेस एंटिटी असू शकतात. मग हे जे काही बिझनेस एंटिटी डेटा स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते इलेमेंट्स असतात? हे स्ट्रक्चर आहे, म्हणजे त्याच्या आतमध्ये काय आहेत? इलेमेंट्स आहेत. मग त्यातलं पहिलं इलेमेंट असतो नेम आणि डिस्क्रिप्शन. पर्टिक्युलर बिझनेस एंटिटीला काय नाव आहे, त्याचं नाव आणि डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असतं. आणि फक्त ते एकाच लँग्वेजमध्ये असेल असं नाही. इट कॅन बी इन व्हरायटी ऑफ लँग्वेजेस. म्हणजे अनेक भाषांमध्ये सुद्धा ते डिस्क्रिप्शन किंवा नेम असू शकतं. त्याच्यानंतर बिझनेस एंटिटी मधला सेकंड इलेमेंट असतो कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट म्हणजे काय? द लिस्ट ऑफ पीपल हु आर असोसिएटेड विथ द बिझनेस एंटिटी. बिझनेस एंटिटी थोडक्यात ची कुणाबरोबर रिलेशन्स आहेत, ते कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी मेन्शन केले जातील. कॉन्टॅक्ट नेम, ऍड्रेस, फोन नंबर, यूज टाईप.
आता इथे ठराविक घेतलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त आजकाल जर आपण म्हटलं तर ईमेल आयडी त्याच्यामध्ये असू शकतो, फॅक्स आयडी असू शकतो. सो अशी वेगवेगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे जी त्या कंपनीशी रिलेटेड आहे ती सगळी इन्फॉर्मेशन कॉन्टॅक्ट या इलेमेंटमध्ये स्टोअर केली जाते. त्यानंतर आहे कॅटेगरी. ज्यावेळेस आपण बघितलं होतं की यूडी रजिस्ट्रीमध्ये 3 प्रकारचा डेटा स्टोअर होतो. येलो पेजेस, व्हाईट पेजेस आणि ग्रीन पेजेस. त्याच्यातलं एक जे पेज होतं त्याच्यामध्ये काय केलं जायचं, तुमची जी काही वेब सर्व्हिस आहे ती कॅटेगरी वाईज काय केली जाते, स्टोअर केली जाते. मग ही जी काही बिझनेस एंटिटी आहे ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे, ती कॅटेगरी कोणती आहे, त्याच्यानुसार त्याचे फीचर्स असतील, त्याच्या क्वांटिटी असेल, त्याच्यानुसार त्याची कॅटेगरी ठरवली जाईल आणि त्या कॅटेगरीमध्ये ते काय केलं जाईल, स्टोअर केलं जाईल किंवा ह्या कॅटेगरीमध्ये ती स्टोअर केली जाईल. फॉर एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे जिओग्राफिकल एरिया. कॅटेगरी कोणतंही असू शकतं, डिपार्टमेंट असेल, जिओग्राफिकल एरिया असेल, कोणतंही जे काही फीचर असेल, फीचर वाईज असेल, त्यानुसार ते काय केलं जातं, कॅटेगराईज केलं जातं आणि ती कॅटेगरी या इलेमेंटमध्ये मेन्शन केली जाते. म्हणजे कॅटेगरी वाईज फाइंडिंग करायचं असेल तर ह्या कॅटेगरीची जी काही व्हॅल्यू असेल ती काय केली जाईल, फाइंड आउट केली जाईल. याच्या व्यतिरिक्त अजून एक त्याच्यामध्ये असतं आयडेंटिफायर. मग व्हॉट इज आयडेंटिफायर? जसं मगाशी सांगितलं की प्रत्येक डेटा स्ट्रक्चरला एक युनिक आयडेंटिटी असणार आहे, एक युनिक नंबर असाइन झालेला असतो आणि हा युनिक नंबर नुसारच आपण काय करणार आहोत, पर्टिक्युलर बिझनेस एंटिटी फाइंड आउट करणार आहोत. मग ही जी काही युनिक आयडेंटिटी आहे ती ह्या आयडेंटिफायर इलेमेंटमध्ये स्टोअर केलेली असते आणि ह्याच्यातला नेक्स्ट इलेमेंट असतो डिस्कव्हरी. पर्टिक्युलर बिझनेस एंटिटी डिस्क्राईब करणारे जे काही डॉक्युमेंट आहे ते ज्या URL ला ठिकाणी काय केलेले असतात, सेव्ह केलेल्या असतात. मग जर आता ह्याचं एक एक्झाम्पल बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल ऑफ यूडी रजिस्ट्री, बिझनेस एंटिटी एक्झाम्पल. सो या ठिकाणी आता मी प्रत्येक वेळेस सांगितलंय की ज्यावेळेस आपण म्हणतोय की इन्फॉर्मेशन स्टोअर करायची तर त्यावेळेस सगळी इन्फॉर्मेशन ही XML फॉर्मॅटमध्ये स्टोअर होते, हे आपण प्रत्येक वेळेस बघितलेलं आहे. मग इथे तुम्ही बघू शकता बिझनेस एंटिटी हा टॅग इथे ओपन झालेला आहे. हा जर संपूर्ण टॅग बघितला कोणता आहे, बिझनेस एंटिटी, कारण आपण आता काय बघतोय, बिझनेस एंटिटी डेटा स्ट्रक्चर. मग त्याच्यामध्ये पॅरामीटर काय काय आहेत बघा, बिझनेस की, त्याला एक UUID नंबर असाइन झालेला आहे. UUID म्हणजे आताच आपण बघितलं युनिव्हर्सली युनिक आयडेंटिफायर. आता हा नंबर कोणताही असू शकतो, ठीक आहे. त्यानंतर ऑपरेटर, पर्टिक्युलर बिझनेस एंटिटीचा ऑपरेटर किंवा ओनर कोण आहे, http://www.ibm.com हा काय झाला, ऑपरेटर. आणि ऑथराइज्ड नेम काय झालं, जॉन डो. सो ही झाले बिझनेस एंटिटी आणि खाली आता XML स्ट्रक्चर आहे म्हणून इथे काय झालं आहे, हा बिझनेस एंटिटी टॅग क्लोज झालेला आहे. मग ह्या बिझनेस एंटिटी टॅगच्या आतमध्ये इतर टॅग्स असणार आहेत. मग नेम, कंपनीचं नाव काय आहे, ऍक्मे कंपनी. डिस्क्रिप्शन काय आहे, वी क्रिएट कूल वेब सर्व्हिसेस स्लॅश डिस्क्रिप्शन. सो हा एक टॅग झाला. हा कशाच्या आत, हा नेम एक काय झाला, टॅग झाला. त्यानंतर आता जे आपण बघितलं कॉन्टॅक्ट्स, कॉन्टॅक्ट्स स्लॅश कॉन्टॅक्ट्स हा एक टॅग झाला आणि त्याच्या आतमध्ये बघा पुन्हा चाइल्ड इलेमेंट घेतलेला आहे, कॉन्टॅक्ट स्लॅश कॉन्टॅक्ट. मग यूज टाईप जनरल इन्फो काय आहे, तर जनरल इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये स्टोअर झालेली आहे. मग त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे, पर्सनल नेम काय आहे, फोन नंबर, ईमेल. या ठिकाणी अजून जर तुम्हाला टॅग्स ऍड करायचे असतील तर त्या ठिकाणी ऍड केले जाऊ शकतात. ऍड्रेस असेल, फॅक्स आयडी असेल. सो हे पुन्हा खाली टॅग काय घेतलेला आहे, बिझनेस सर्व्हिसेस स्लॅश बिझनेस सर्व्हिसेस. हे आपण पुढे बघणार आहोत. आयडेंटिफायर बॅग स्लॅश आयडेंटिफायर बॅग हे सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. आता फक्त टॅग लक्षात ठेवा, कॅटेगरी बॅग स्लॅश कॅटेगरी बॅग. मग आता इथे आयडेंटिफायर बॅग मध्ये काय घेतलेलं आहे, की रेफरन्स. सो अशा पद्धतीने हे बिझनेस एंटिटी स्ट्रक्चर काय केलं जातं, डिफाईन केलं जातं. सो बिझनेस एंटिटी स्ट्रक्चर समजलंय. बोला.
ओके. थोडक्यात बिझनेस एंटिटी स्ट्रक्चर म्हणजे काय, तर XML फाईलच होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, वेगवेगळ्या टॅगमध्ये तो डेटा काय केलेला आहे, स्टोअर केलेला आहे आणि सेम प्रकारे उरलेले डेटा स्ट्रक्चर्स आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीने डेटा स्टोअर केलेला आहे. मग आता आपण पुढचं डेटा स्ट्रक्चर बघूयात. पुढचं आहे पब्लिशर असर्शन. सो व्हॉट इज पब्लिशर असर्शन? तर आता जसं मगाशी सांगितलं की ज्यावेळेस एखादा आपण म्हणतोय की बिझनेस आहे, बिझनेस म्हणजेच आता इथे आपण बिझनेस एंटिटी म्हणणार आहोत. मग तो फक्त एकटाच काम करत असणार आहे का? तर नाही. त्या आहेत, त्यांचं अनेक जणांशी टायअप असणार आहे, त्यांचं अनेक जणांसोबत काम असणार आहे. मग ती माहिती कुठेतरी स्टोअर केली पाहिजे. मग त्यासाठी हे पब्लिशर असर्शन डेटा स्ट्रक्चर वापरलं जातं. मग UDI रजिस्ट्रीमध्ये जेवढे काही ऍक्टिव्ह बिझनेस रिलेशनशिप्स आहेत, ते सगळे ह्याच्यामध्ये काय केले जातात, पब्लिशर असर्शन मध्ये स्टोअर केले जातात. मग ही रिलेशनशिप कोणत्याही फॉर्म मध्ये असणार आहे. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे बिझनेस पार्टनर असेल, बिझनेस टू कस्टमर रिलेशनशिप असेल, कोणत्याही पद्धतीची रिलेशनशिप असली तरी ती पब्लिशर असर्शन डेटा स्ट्रक्चर मध्ये स्टोअर केली जाणार आहे. जर थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर कोणतंही एखादं प्रोडक्ट आपल्याला तयार करायचं असेल, मग ते सॉफ्टवेअर असेल किंवा एखादं वेगळं सपोज हार्डवेअर असेल, दोन्हीशी आपण जर कम्पेअर केलं तर ते प्रोडक्ट बनवताना आपल्याला बऱ्याचदा रॉ मटेरियल लागतं किंवा काही गोष्टी आपल्याला काय कराव्या लागतात, आउटसोर्स कराव्या लागतात. एकाच कंपनीकडे सगळं काही अवेलेबल असेल असं नाही. मग अशा वेळेस काय केलं जातं, तर टायअप केलं जातं. एक आणि अनेक कंपन्या मिळून काय करतात, पर्टिक्युलर प्रोडक्ट तयार करतात. मग जेवढ्या लोकांचा त्याच्यामध्ये हॅलो. हा बोला. हा मॅम, स्क्रीन शेअर नाही झाली, दिसत नाही नाहीये. झालीये का? नाही, मगाचं एक्झाम्पल दिसलं का? काहीच नाही दिसलं अगं स्टार्टिंग मग पासून. इतक्या उशिरा सांगायचं होय ग? अहो मॅडम, मेसेज केलता पण तुम्ही बघितलंच नाही चॅट मध्ये. हा, मोबाईल साईडला आहे. नेटवर्क गेलं होतं मगाशी ना. पुन्हा एकदा दाखवते मी एक्झाम्पल, ठीक आहे? हो चालेल. कुठून हा नेटवर्क गेलतं. ही स्क्रीन दिसली होती का? डेटा स्ट्रक्चरचं कुठपर्यंत पाहिलं होतं? नाही बिझनेस स्क्रीन. एंटिटी पाहिलं, बिझनेस एंटिटी. नाही, मी 5 मिनिटं थोडस लेट झालते जॉईन, त्याच्यामुळे आता दिसलीच नाही स्क्रीन. रेकॉर्ड झालंच असेल हे सेशन. मग जर राहिलं असेल तर काय करा, पुन्हा संध्याकाळी रेकॉर्डेड सेशन टाकलं की एकदा बघा, ठीक आहे? हो चालेल. पण तरी ती स्क्रीन दिसणारच नाही म्हणायला. बरं ठीक आहे, 1 मिनिट, मी पुन्हा एक थोडक्यात सांगते तुम्हाला. आपण UD डेटा स्ट्रक्चर बघतोय. 5 बेसिक UD डेटा स्ट्रक्चर्स आहेत. बिझनेस एंटिटी, पब्लिशर असर्शन, बिझनेस सर्व्हिस, बाइंडिंग टेम्पलेट, टी मॉडेल. आणि जर आपल्याला एखादा बिझनेस प्रोव्हायडर जो आहे वेब सर्व्हिसचा, ते स्ट्रक्चर रिप्रेझेंट करायचं असेल तर आपण काय करणार आहोत, बिझनेस एंटिटी वापरणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये काय केलं जातं, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन सगळी स्टोअर केली जाते. आणि 5 ह्याच्यामध्ये बेसिक इलेमेंट्स असतात. आता ह्याचं डिस्क्रिप्शन मी मगाशी व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. सो तुम्ही काय करा, नंतर संध्याकाळी मी अपलोडेड सेशन ऍड केलं की पुन्हा एकदा थोडंसं बघा. नेम्स आणि डिस्क्रिप्शन, कॉन्टॅक्ट, कॅटेगरीज. स्क्रीन दिसतीये ना आता? हा, तर हे 5 इलेमेंट्स त्याच्यामध्ये असतात, आयडेंटिफायर आणि डिस्कव्हरी. सो त्याचं एक्झाम्पल आपण इथे बघितलं होतं. बिझनेस एंटिटी, ठीक आहे? हा टॅग आहे, XML फाईल आहे. बिझनेस एंटिटी मध्ये बिझनेस की, ऑपरेटर आणि ऑथराइज्ड नेम हे ऍट्रिब्यूट्स आहेत आणि त्याच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. UUID म्हणजे काय, युनिव्हर्सली युनिक आयडेंटिफायर. ऑपरेटर म्हणजे काय, की कोण ओनर आहे, www.ibm.com. आणि त्याचं ऑथराइज्ड नेम म्हणजे कुठल्या ऑथरनी किंवा कुणीही बनवलेली आहे, त्याचं नाव इथे आहे.
त्यानंतर ह्याच्या आतमध्ये नेम टॅग आहे, कंपनीचं नाव घेतलंय, डिस्क्रिप्शन टॅग आहे, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट स्लॅश कॉन्टॅक्ट, त्याच्या आतमध्ये चाइल्ड इलेमेंट तयार केलाय कॉन्टॅक्ट. आणि मग त्याच्या आतमध्ये बघा वेगवेगळे टॅग्स, जसं आपण XML फाईल घेतो तशीच इथं इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. डिस्क्रिप्शन, पर्सन नेम, फोन, ईमेल, आणि ही सगळी जो काही डेटा आहे तो स्टोअर केलेला असतो. आता पुढे पण ह्याचा रेफरन्स येणार आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. मग याच्या आतमध्ये बिझनेस एंटिटी टॅगच्या आतमध्येच बिझनेस सर्व्हिसेस टॅग आहे, आयडेंटिफायर बॅग आहे आणि कॅटेगरी बॅग आहे. सो वन बाय वन आता आपण हे सुद्धा पाहणार आहोत. मग पब्लिशर असर्शन कशासाठी यूज केलं जातं, तर एखाद्या बिझनेस रिलेटेड जर इतर बिझनेस त्याला असोसिएटेड असतील, इतर लोक असोसिएटेड असतील, त्याला स्टेक होल्डर्स असं सुद्धा नाव आहे. स्टेक होल्डर म्हणजे काय, तर एखाद्या बिझनेसशी असोसिएटेड पार्टनर कोणतीही एक छोटी व्यक्ती असेल, नाहीतर ग्रुप ऑफ पीपल असेल किंवा ऑर्गनायझेशन असेल, तर यांची सगळ्यांची इन्फॉर्मेशन ह्या पब्लिशर असर्शन डेटा स्ट्रक्चर मध्ये असते. आणि ही जी काही रिलेशनशिप आहे ही सगळं ह्या रजिस्ट्रीमध्ये काय केलेलं असतं, स्टोअर केलेलं असतं. थोडक्यात काय, तर दोन बिझनेस एंटिटी मधलं रिलेशनशिप कशा पद्धतीने आहे ते स्टोअर करण्याचं काम ह्या पब्लिश असर्शन डेटा स्ट्रक्चर मध्ये केलं जातं. मग पब्लिश असर्शनचा एक्झाम्पल जर बघायचं झालं तर कशा पद्धतीने तो स्टोअर केला जातो ते आपण बघूयात. पब्लिश असर्शन एक्झाम्पल, तर याच्यामध्ये इलेमेंट घेतला जातो, इलेमेंट नेम इज इक्वल टू पब्लिशर असर्शन. ठीक आहे, की आता ह्याच्यामध्ये काय मेन्शन करणार आहोत आपण, दोन एंटिटीज मधली रिलेशनशिप. बिझनेस एंटिटी म्हणजेच काय, वेब सर्व्हिस प्रोव्हायडरची इन्फॉर्मेशन. टाइप इज इक्वल टू UDDI पब्लिशर असर्शन. सो कोणत्या टाईपचे हा इलेमेंट आहे ते इथे काय केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. सो UDDI प्रिफिक्स झालं आणि पब्लिशर असर्शन म्हणजे हा इलेमेंट काय रिप्रेझेंट करतोय, पब्लिशर असर्शन डेटा स्ट्रक्चर. मग त्याच्या आतमध्ये टॅग काय घेतलाय, कॉम्प्लेक्स टाईप स्लॅश कॉम्प्लेक्स टाईप, त्याला नाव दिलेलं आहे पब्लिशर असर्शन. इथे प्रोग्रामरला हवं ते नाव तो देऊ शकतो. सो नावाचा काहीही प्रॉब्लेम नाही. जे नाव दिलं जाईल ते पुढे प्रोग्राम मध्ये काय केलं जातं, ऍक्सेस केलं जातं. आणि हे पब्लिशर असर्शन मध्ये सिक्वेन्स नावाचा एक टॅग घेतला जातो, सिक्वेन्स स्लॅश सिक्वेन्स. आणि ह्याच्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी असतात, फ्रॉम, रेफरन्स. हे 3 गोष्टी नेहमी ह्या पब्लिशर असर्शन मध्ये काय केलेल्या असतात, मेन्शन केलेल्या असतात. पब्लिशर असर्शन म्हणजे काय लक्षात ठेवायचं, तर दोन बिझनेस एंटिटी किंवा दोन वेब सर्व्हिस प्रोव्हायडरचं एकमेकांसोबतचं रिलेशन काय आहे ते ह्या पब्लिशर असर्शन मध्ये मेन्शन केलं जातं. मग फ्रॉम की म्हणजे काय असणार आहे, एक पहिला वेब सर्व्हिस प्रोव्हायडर. टू की म्हणजे काय असणार आहे, दुसरा वेब सर्व्हिस प्रोव्हायडर. आणि कीड रेफरन्स म्हणजे काय, तर ह्या एक्झाम्पल मध्ये इथे तुम्हाला मी दाखवते. कीड रेफरन्स मध्ये 3 गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. हा जर टॅग तुम्ही बघितला कीड रेफरन्सचा, तर ह्याच्यामध्ये 3 गोष्टी मेन्शन केलेल्या असतात, टी मॉडेल की, नेम आणि व्हॅल्यू. सो टी मॉडेल म्हणजे काय, तर टेक्निकल मॉडेल, हे सुद्धा एक काय आहे, डेटा स्ट्रक्चर आहे. मग त्या टी मॉडेलची की, आता की म्हटलं की ती युनिकच असणार आहे. ऑलवेज आपण जर एखादी की म्हटलं तर ती मल्टिपल टाइम्स आपण यूज करू शकतो का, नाही. ऑलवेज एनी की इज युनिक. सो टी मॉडेल की, आता एक हा रॅन्डम नंबर जनरेट झालेला असतो. इथे पण जर तुम्ही बघितलं तर UUID म्हणजेच युनिव्हर्सली युनिक आयडेंटिफायर आहे. आणि हा पण एक लॉंग असा नंबर जनरेट झालेला असतो आणि हा सुद्धा युनिक असतो. परत नेम, काय नाव आहे त्या पर्टिक्युलर रिलेशनचं आणि त्याची व्हॅल्यू. सो हे डिटेल्स ह्या कीड रेफरन्स मध्ये मेन्शन केलेले असतात. आणि ते हे सगळं एकामध्ये एक काय आहे, असोसिएटेड आहे. मग अशी जसं मी सांगितलं की जेव्हा क्लायंट वापरणार आहे हे स्ट्रक्चर्स, त्यावेळेस तो सगळ्याचं कॉम्बिनेशन करून मेसेजेस तयार करणार आहे. मग ह्या पब्लिशर असर्शन मध्ये फ्रॉम की, टू की आणि कीड रेफरन्स ह्या सगळ्या गोष्टी इथं काय केलेल्या असतात, मेन्शन केलेल्या असतात. आणि ह्या नावावरून त्या काय केल्या जातात, ऍक्सेस केल्या जातात.
सो हे झालं सेकंड डेटा स्ट्रक्चर, पब्लिशर असर्शन. त्यानंतर तिसरं डेटा स्ट्रक्चर आहे बिझनेस सर्व्हिस. मग बिझनेस सर्व्हिस डेटा स्ट्रक्चर बिझनेस त्याच्या नावामध्येच आहे. सर्व्हिस म्हणजेच काय, त्याच्यामध्ये कोणती फंक्शनॅलिटी आहे, तो काय काय टेक्निकली आपल्याला प्रोव्हाइड करतोय, कोणते कोणते रिसोर्सेस प्रोव्हाइड करतोय, ते सगळं मेन्शन करण्याचं काम कशामध्ये असतं, बिझनेस सर्व्हिस डेटा स्ट्रक्चर मध्ये. मग एखादा बिझनेस प्रोव्हायडर फक्त एकच आपल्याला वेब सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे का, नाही, तर तो मल्टिपल वेब सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाइड करू शकतो, मल्टिपल बिझनेस सर्व्हिसेस तो आपल्याला देऊ शकतो. आणि त्या सगळ्या सर्व्हिसेस स्टोअर कशामध्ये होतात, बिझनेस सर्व्हिस डेटा स्ट्रक्चर मध्ये त्या स्टोअर होतात. मग हे जे काही डेटा स्ट्रक्चर आहे, तर ह्याच्यामध्ये थोडक्यात काय, लॉजिकली तुमच्या सर्व्हिसेस, लॉजिकली तुमच्या फंक्शनॅलिटीज सगळ्या काय केल्या जातात, वन बाय वन स्टोअर केल्या जातात. मग बिझनेस सर्व्हिस जो काही आपला डेटा स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते इलेमेंट्स असतात, तर पहिलं असतं नेम अँड डिस्क्रिप्शन. त्या पर्टिक्युलर बिझनेस सर्व्हिसला काहीतरी नाव असणार आहे. आता प्रत्येक वेळेस जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर प्रत्येक डेटा स्ट्रक्चरला नेम हा इलेमेंट आहेच आणि डिस्क्रिप्शन हा इलेमेंट सुद्धा आहे. त्याचं कारण काय आहे की आपल्याला ज्यावेळेस एखादी गोष्ट ऍक्सेस करायची आहे तर त्याला काहीतरी नाव असणं, युनिक आयडेंटिटी असणं अपेक्षित आहे. म्हटल्यावरती प्रत्येक ह्याला हे कॉमन गोष्टी आहेत, नेम आणि डिस्क्रिप्शन असणार आहे आणि ते एकाच लँग्वेज मध्ये असावं असं काही नाही, मल्टिपल लँग्वेजेस मध्ये ते स्टोअर केलेलं असतं. सेकंड इलेमेंट काय आहे ह्याच्यातला, कॅटेगरी. जसं बिझनेस एंटिटीच्या कॅटेगरीज होत्या तशाच सर्व्हिसेसच्या सुद्धा कॅटेगरीज असू शकतात, फीचर्सच्या सुद्धा कॅटेगरीज असू शकतात. मग त्या कॅटेगरीज कशामध्ये स्टोअर केल्या जातात, ह्या कॅटेगरी इलेमेंट मध्ये स्टोअर केल्या जातात. मग त्याचं व्हर्जन असेल, अवेलेबिलिटी असेल, अशा अनेक गोष्टी आहेत, वेगवेगळ्या गोष्टींनी ह्या कॅटेगरीज केल्या जातात. आणि त्या कॅटेगरी स्टोअर करायची असेल तर कुठल्या इलेमेंट मध्ये स्टोअर केले जाईल, कॅटेगरी. मग आता ह्याचं जर एक्झाम्पल बघायचं, सो इथे आपण बिझनेस सर्व्हिस एक सिंपल एक्झाम्पल बघणार आहोत. बिझनेस सर्व्हिस हे डेटा स्ट्रक्चर आहे, म्हणजेच आपण इथे काय केला, बिझनेस सर्व्हिस हा टॅग क्रिएट केला, बिझनेस सर्व्हिस स्लॅश बिझनेस सर्व्हिस. मग ह्या बिझनेस सर्व्हिसला एक पॅरामीटर पास केलं, सर्व्हिस की. अगेन मी मगाशीच तुम्हाला सांगितलंय की की म्हटलं की काय लक्षात घ्यायचं, युनिक आयडेंटिफायर. सो UUID कोलन, एक रॅन्डम नंबर इथे जनरेट झालेला आहे किंवा लिहिलेला आहे, हा नंबर काहीही असू शकतो. नेक्स्ट त्याचं पॅरामीटर काय आहे, बिझनेस की. सर्व्हिस की वेगळी आणि बिझनेस की वेगळी. सर्व्हिस की रिप्रेझेंट सर्व्हिस, बिझनेस की रिप्रेझेंट बिझनेस एंटिटी. त्यानंतर आता ह्या बिझनेस सर्व्हिसचं नाव काय आहे, नेम पॅरामीटर घेतलंय त्याच्यासाठी, नेम टॅग, नेम स्लॅश नेम, हॅलो वर्ल्ड वेब सर्व्हिस. ह्याचं डिस्क्रिप्शन काय घेतलेलं आहे, अ फ्रेंडली वेब सर्व्हिस स्लॅश डिस्क्रिप्शन, बाइंडिंग टेम्पलेट स्लॅश बाइंडिंग टेम्पलेट, कॅटेगरी बॅग. हे आता आपण पुढे बघणार आहोत, हे पुढचे अजून पॉइंट्स. आणि इथे बिझनेस सर्व्हिस टॅग क्लोज केलेला आहे. म्हणजे जे आता आपण बघितलं की जर बिझनेस सर्व्हिस डेटा स्ट्रक्चर आपण घेतलं तर त्या बिझनेस सर्व्हिस डेटा स्ट्रक्चर मध्ये नेम आणि डिस्क्रिप्शन हे काय आहेत, इलेमेंट्स त्याच्यामध्ये मेन्शन केलेले असतात, प्लस त्याच्यामध्ये सर्व्हिस की आणि बिझनेस की हे दोन ऍट्रिब्यूट्स त्या ठिकाणी मेन्शन केलेले असतात. सो इथपर्यंत समजलंय का, हे 3 डेटा स्ट्रक्चर समजले का? ओके, 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 ठीक आहे, ओके. तर आता आपण पुढचे राहिलेले 2 बघूयात. जसं थोडक्यात हेच XML मध्येच ते स्टोअर असतं, त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण म्हणतोय डेटा स्ट्रक्चर लगेच लक्षात काय आणायचंय की ती एक XML चीच फाईल आहे आणि XML फॉर्मॅट मध्येच ते टॅग्स आहेत आणि त्याच पद्धतीने तो सगळा डेटा तिथे स्टोअर केला जातो. नेक्स्ट आहे बाइंडिंग टेम्पलेट. देन व्हॉट इज बाइंडिंग टेम्पलेट, तर बाइंडिंग टेम्पलेट काय करतं, तर जे काही तुमची वेब सर्व्हिस आहे त्याचं टेक्निकल डिस्क्रिप्शन
आणि ऍक्सेस URL. ऍक्सेस URL म्हणजे काय, तर आपलं वेब सर्व्हिस म्हणजेच काय आहे, आपण नेहमीच बघत आलोय की ते ऑनलाईन आपण वर्कआउट करतो, ऑफलाईन नाही. म्हणजेच काय की आपल्याला त्याची पर्टिक्युलर URL जनरेट होते किंवा URI जनरेट होते आणि ती ऍक्सेस करायची असेल किंवा त्याचं टेक्निकल डिस्क्रिप्शन ज्या ठिकाणी स्टोअर केलेलं आहे त्याला पॉइंट करणारे जे काही पॉइंटर्स असतील ते सगळे कशामध्ये मेन्शन केले जातात, बाइंडिंग टेम्पलेटमध्ये. म्हणजे बाइंडिंग टेम्पलेट डेटा स्ट्रक्चर थोडक्यात काय करणार आहे, प्रत्येक URL ला जो काही पॉइंट करणारा व्हेरिएबल आहे तुमचं ते कशामध्ये स्टोअर असेल, बाइंडिंग टेम्पलेटमध्ये. इट रिप्रेझेंट्स टेक्निकल डिटेल्स ऑफ हाऊ एखादी वेब सर्व्हिस कशा पद्धतीने इन्व्होक करायची ते बघण्यासाठी काय केलं जातं, हे बाइंडिंग टेम्पलेट यूज केले जातात. Each business service structure can contain one or more binding template structure. प्रत्येक जी बिझनेस सर्व्हिस स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काय आहे, एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त टेम्पलेट्स असतात. जसं मी मगाशी सांगितलं की एकात एक सगळं नेस्टेड आहे. आता इथे जेव्हा आपण मागचं एक्झाम्पल बघितलं होतं त्याच्यामध्ये जस्ट त्यांनी ब्लँक बाइंडिंग टेम्पलेट ठेवलेलं होतं. म्हणजे हा बाइंडिंग टेम्पलेटचं स्ट्रक्चर कशाच्या अंडर येतं, बिझनेस सर्व्हिसच्या. सो आणि असं काही नाहीये की एकच बाइंडिंग टेम्पलेट असलं पाहिजे, एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त बाइंडिंग टेम्पलेट असू शकतात. मग हे एक PDF डॉक्युमेंट असेल, XML डॉक्युमेंट असेल आणि त्याच्यामध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन काय केलेली असते, स्टोअर केलेली असते. बाइंडिंग टेम्पलेट स्ट्रक्चर प्रोव्हाइड्स ऑप्शनल डिस्क्रिप्शन ऑफ दी वेब सर्व्हिस. आणि जर अजून काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल त्या वेब सर्व्हिस रिलेटेड काही डिस्क्रिप्शन म्हणजेच काय, तर माहिती थोडक्यात जे काही त्याचं फंक्शनॅलिटी असेल किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगणं त्यालाच आपण काय म्हणतो, डिस्क्रिप्शन. आणि ते त्या ठिकाणी काय केलेलं असतं, मेन्शन केलेलं असतं, जेणेकरून जो कोणी ऍक्सेस करणारा असेल, प्रोग्रामर असेल, डेव्हलपर असेल, त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि त्यातून त्यांना व्यवस्थित लिंक म्हणा किंवा प्रॉपर त्याचं नॉलेज गेन होण्यासाठी हे डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असतं. सो त्या ठिकाणी PDF डॉक्युमेंट असेल, XML फाईल असेल, लिंक्स असतील आणि ह्या सगळ्यांनी मिळून हे स्ट्रक्चर काय झालेलं असतं, तयार झालेलं असतं. मग ह्या बाइंडिंग टेम्पलेटमध्ये कोणते कोणते इलेमेंट्स असतात, प्रत्येक ह्याच्यानुसार इलेमेंट्स वेगवेगळे आहेत. तर बाइंडिंग टेम्पलेटच्या आतमध्ये 3 इलेमेंट्स असतात, ऍक्सेस पॉइंट, टी मॉडेल आणि कॅटेगरी. मग ऍक्सेस पॉइंट म्हणजे काय, ऍक्सेस पॉइंट रिप्रेझेंट्स सर्व्हिस एंड पॉइंट. जी काही तुमची एंड पॉइंट URL असेल, एंड पॉइंट ते रिप्रेझेंट करण्यासाठी कुठला इलेमेंट वापरला जातो, ऍक्सेस पॉइंट. म्हणजे ऍक्सेस पॉइंट इलेमेंट मध्ये ती इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाईल. अगेन टी मॉडेल, मग अशीच सांगितलं, टी मॉडेल रिप्रेझेंट्स टेक्निकल मॉडेल. मग त्याचा जो काही ऑब्जेक्ट आहे, इन्स्टन्स आहे, तो काय केला जातो, ह्या ठिकाणी मेन्शन केला जातो. आता ह्याच्या पुढचं जे डेटा स्ट्रक्चर आहे ते आहे टी मॉडेल. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की टी मॉडेल मध्ये काय स्टोअर होतं आणि त्या टी मॉडेलचा इन्स्टन्स या ठिकाणी काय केला जातो, मेन्शन केला जातो बाइंडिंग टेम्पलेटमध्ये. आणि नेक्स्ट काय आहे, कॅटेगरी. जसं बिझनेस एंटिटीच्या कॅटेगरीज होत्या, बिझनेस सर्व्हिसच्या कॅटेगरीज होत्या, तसंच बाइंडिंग टेम्पलेट सुद्धा कॅटेगरी वाईज काय केलं जातं, स्टोअर केले जातात किंवा त्याची कॅटेगरी ठरवली जाते. मग ती कॅटेगरी जर स्टोअर करायची असेल तर त्यासाठी कॅटेगरी हा इलेमेंट काय केला जातो, यूज केला जातो. मग ह्या जर बाइंडिंग टेम्पलेट एक्झाम्पल बघायचं झालं, इथे बाइंडिंग टेम्पलेट हा टॅग क्रिएट केलाय, खाली काय असणार आहे, स्लॅश बाइंडिंग टेम्पलेट. अगेन इट इज अ स्लॅश बाइंडिंग टेम्पलेट, अगेन इट इज अ XML फाईल. आणि ह्याच्यामध्ये पण ऍट्रिब्यूट्स असणार आहेत, की व्हॅल्यू पेअर्स असणार आहेत. मग इथे सर्व्हिस की घेतलेली आहे, बाइंडिंग की घेतलेली आहे. आता तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, बाइंडिंग टेम्पलेटला बाइंडिंग की, सर्व्हिस की कुठून येणार आहे, बिझनेस सर्व्हिस एंटिटी मधून येणार आहे. ठीक आहे. सो सर्व्हिस की इथे मेन्शन केली आहे, बाइंडिंग की त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे, काय हे बाइंडिंग टेम्पलेट रिप्रेझेंट करते ते डिस्क्रिप्शन या डिस्क्रिप्शनच्या टॅग मध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर ऍक्सेस पॉइंट, ऍक्सेस पॉइंट म्हणजेच कुठल्या URL ला ते लोकेटेड आहे. सो URL टाईप
लोकल होस्ट कोलन 8080 म्हणजे 80 पोर्टला ते काय केलेलं आहे, ऍक्सेसिबल आहे. त्यानंतर टी आपण पुढे बघणार आहोत. मग ह्या टी मॉडेलची जी काही इन्फॉर्मेशन आहे, टी मॉडेल की इन्स्टन्स डिटेल, ओव्हरव्ह्यू डॉक्युमेंट, डिस्क्रिप्शन, ओव्हरव्ह्यू URL म्हणजे ह्याची जी काही URL आहे ती कुठं मेन्शन करायची आहे, मेन्शन केलेली आहे. तर http://localhost/helloworld.wisdom. मग ह्या फाईलमध्ये ही ओव्हरव्ह्यू URL, मग ह्या फाईलमध्ये काय केलेलं आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली आहे. आणि हे कशामध्ये स्टोअर केलं जातं, बाइंडिंग टेम्पलेटमध्ये. म्हणजे ऍक्सेस करताना काय केलं जाईल, 80 पॉइंटला ही URL काय केली जाईल, ऍक्सेस केली जाईल. आणि त्यासाठी हे वेगवेगळ्या कीज काय केल्या जातील, वापरल्या जातील. सो अशा पद्धतीने हे बाइंडिंग डिटेल किंवा बाइंडिंग टेम्पलेट्स तयार केले जातात. आणि लास्ट जो ऑप्शन आहे ह्याच्यातला तो आहे टी मॉडेल. व्हॉट इज टी मॉडेल? तर टी मॉडेल डिस्क्राइब्स पर्टिक्युलर स्पेसिफिकेशन और बिहेवियर ऑफ द सर्व्हिस. एखादी सर्व्हिस कशा पद्धतीने बिहेव करते, त्याची फंक्शनॅलिटी काय आहे, त्याचं स्पेसिफिकेशन काय आहे, हे सगळं ह्या टी मॉडेल डेटा स्ट्रक्चर मध्ये म्हणजेच टेक्निकल मॉडेल डेटा स्ट्रक्चर मध्ये स्टोअर केलेलं असतं. आणि ही जी काही टी मॉडेल स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सर्व्हिस स्पेसिफिकेशन्स हे डायरेक्टली सेव्ह केलेले नसतात. तर त्याच्या ज्या काही लिंक्स असतात त्या URLs त्या ठिकाणी काय केल्या जातात, मेन्शन केल्या जातात. कोणत्या पॅटर्न प्रमाणे हे इंटरॅक्शन होतं, कशा पद्धतीने एक्झिक्युशन होतं, हे सगळं ह्या टी मॉडेलमध्ये मेन्शन केलेलं असतं. मग ज्यावेळेस आपण म्हणतोय की एखादी विज्डल इंटरफेस आपण क्रिएट केलेली आहे, तर त्यावेळेस त्याची जर आपल्याला लिंक स्पेसिफाय करायची असेल तर ती आपण ह्या टी मॉडेल स्ट्रक्चर थ्रू स्पेसिफाय करू शकतो. जे आत्ताच आपण एक्झाम्पल बघितलं होतं आपण त्याच्यामध्ये टी मॉडेल इन्स्टन्स इन्फो बघितलेली. मग ते कशाचं ऑब्जेक्ट असणार आहे, ह्या टी मॉडेलचा. टी मॉडेल मध्ये ती इन्फॉर्मेशन स्टोअर असणार आहे, त्याच्यासाठी एक आयडी असणार आहे आणि मग त्याचा इन्स्टन्स क्रिएट करून तो त्या स्ट्रक्चर जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळे इलिमेंट्स असतात. कोणते कोणते इलिमेंट्स आहेत, नेम आणि डिस्क्रिप्शन. The T model can have a set of names and descriptions in different languages if required. एखाद्या टी मॉडेल मध्ये जसं बाकीच्यांना नाव आणि डिस्क्रिप्शन होतं तसंच टी मॉडेलला पण काय असणार आहे, नाव आणि डिस्क्रिप्शन. आणि जसं बाकीच्या गोष्टी सुद्धा इतर लँग्वेजेस मध्ये असू शकतात त्याच पद्धतीने टी मॉडेल्स also can be in the different languages. त्यानंतर ओव्हरव्ह्यू डॉक्युमेंट. ओव्हरव्ह्यू डॉक्युमेंट काय असणार आहे, इट इज अ रेफरन्स टू अ डॉक्युमेंट दॅट स्पेसिफाईज टी मॉडेल्स पर्पज. एखाद्या टेक्निकल मॉडेलचा पर्पज काय आहे ते ज्या डॉक्युमेंट मध्ये स्टोअर केलेलं असेल, ओव्हरव्ह्यू त्याच्यामध्ये असणार आहे, तर त्या डॉक्युमेंटला काय म्हणायचं, ओव्हरव्ह्यू डॉक्युमेंट. ह्याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपण ते डॉक्युमेंटचं ओव्हरव्ह्यू डॉक्युमेंटची लिंक पाहिलेली होती. त्यानंतर कॅटेगरी. कोणत्या कॅटेगरीमध्ये हे टी मॉडेल बसवायचं आहे किंवा मेन्शन करायचंय, ती कॅटेगरी जर मेन्शन करायची असेल तर त्यासाठी कॅटेगरी हा इलेमेंट वापरला जातो. आणि अगेन आयडेंटिफायर. टी मॉडेल कॅन बी असोसिएटेड विथ अन आर्बिट्ररी नंबर ऑफ आयडेंटिफायर्स दॅट युनिकली आयडेंटिफाय इट. म्हणजेच काय की जसं प्रत्येक गोष्टीला युनिक आयडेंटिफायर आहे त्याच पद्धतीने टी मॉडेलला सुद्धा काय असणार आहे, आयडेंटिफायर असणार आहे. मग ह्याचं जर एक्झाम्पल थ्रू बघायचं झालं तर इथे टी मॉडेल, ठीक आहे. टी मॉडेलला एक युनिक आयडेंटिफायर असणार आहे, म्हणजेच काय, टी मॉडेल की. एक UUID त्याला मेन्शन केलेला आहे. ऑपरेटर म्हणजेच काय की कोण ऑपरेट करतंय, www.ibm.com. ऑथराइज्ड नेम, कोण पर्सन ऑपरेट करतोय, जॉन. त्यानंतर त्याचं नाव काय आहे, हॅलो वर्ल्ड इंटरफेस पोर्ट टाइप. डिस्क्रिप्शन, इंटरफेस फॉर फ्रेंडली वेब सर्व्हिसेस. म्हणजे जे आता आपण बघितलं की ह्या टी मॉडेलचा पर्पज काय आहे ते एका डॉक्युमेंट मध्ये सेव्ह असतं आणि त्याची URL इथे मेन्शन केलेली असते, ओव्हरव्ह्यू डॉक. त्याच्या आतमध्ये चाइल्ड इलेमेंट ओव्हरव्ह्यू URL. मग कुठल्या URL ला व्ह्यू करा, लोकल होस्ट /helloworld.wisdom/overview.
आणि इथे हा टॅग कम्प्लीट झालेला आहे. सो अशा पद्धतीने हे टी मॉडेल स्ट्रक्चर्स काय केले जातात, इम्प्लिमेंट केले जातात. उदाहरण द्यायचं झालं तर आपण की विजडल मध्ये बघितलं होतं की एकापेक्षा जास्त पोर्ट टाईप असू शकतात. मग आता एखाद्या वेब सर्व्हिसेससाठी पोर्ट टाईप डिफाईन केलेत, पण तरी सुद्धा एखादा नवीन पोर्ट टाईप तुम्हाला ऍड करायचा आहे, तर अशा वेळेस काय केलं जातं, तर टी मॉडेल आधी त्या पोर्ट टाईपचं तयार केलं जाईल, जेणेकरून जर एखाद्याला तो नवीन पोर्ट टाईप ऍक्सेस करायचा असेल तर तो काय करणार आहे, हे टी मॉडेल स्ट्रक्चर ऍक्सेस करणार आहे. सो अशा पद्धतीने हे जे काही 5ही डेटा स्ट्रक्चर्स आहेत, या 5ही डेटा स्ट्रक्चरचा यूज करून काय केलं जातं, सिस्टीम वर्कआउट होते. आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 होते, आयडेंटिफायर बॅग आणि कॅटेगरी बॅग. मग आयडेंटिफायर बॅग काय रिप्रेझेंट करतं, तर हे स्ट्रक्चर ऑप्शनल आहे. 5 जे आता आपण बघितले ते काय होते, कंपल्सरी होते. मग आयडेंटिफायर बॅग त्याच्या नावातच आहे, काय रिप्रेझेंट करत असेल, आयडेंटिटी. जर एखादा कॉमन आयडेंटिटी नंबर असेल, फॉर एक्झाम्पल DUNS नंबर, टॅक्स आयडी नंबर, तर तो ह्या आयडेंटिफायर बॅग मध्ये मेन्शन केला जातो. हे DUNS नंबर म्हणजेच काय, तर त्याचा लॉंग फॉर्म आहे डेटा युनिव्हर्सल नंबरिंग सिस्टीम, DUNS. D&B कॉर्पोरेशन नावाची एक अमेरिकन कंपनी आहे आणि ही कंपनी काय करते की पर्टिक्युलर कंपन्यांसाठी किंवा बिझनेसेससाठी एक युनिक आयडेंटिटी नंबर जनरेट करते. 9 अंकाचा हा नंबर असतो आणि तो युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असतो. त्यांचा स्वतःचा असा डेटाबेस आहे, त्या डेटाबेसमध्ये हे DUNS, मग तो जर वापरला असेल तर तो कोणता आहे हे ह्या आयडेंटिफायर बॅग मध्ये काय केलं जातं, रिप्रेझेंट केलं जातं. मग बिझनेस एंटिटी थ्रू असेल किंवा टी मॉडेल, ह्या दोन्हीला ही आयडेंटिफायर बॅग हा ऑप्शनल टॅग तुम्ही वापरू शकता. त्याच्या व्यतिरिक्त आहे कॅटेगरी बॅग. सो अगेन हा पण ऑप्शनल टॅग आहे आणि हा ऑप्शनल डेटा स्ट्रक्चर आहे आणि ह्याचा यूज काय असणार आहे, तर आपल्याला कॅटेगरी स्पेसिफाय करायची असेल, बिझनेस एंटिटी, बिझनेस सर्व्हिस आणि टी मॉडेल साठी वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत आणि ह्या कॅटेगरीज जर तुम्हाला स्टोअर करायच्या असतील तर तुम्ही हा कॅटेगरी बॅग ऑप्शन काय करू शकता, यूज करू शकता. मग वेगवेगळ्या कॅटेगरायझेशनच्या सिस्टीम असतील, जसं मगाशी सांगितलं की कॅटेगरी ही कोणतीही असू शकते, फीचर वाईज असू शकते, जिओग्राफिकल वाईज असू शकते, डिपार्टमेंट वाईज असू शकते. आणि हे कॅटेगरी वाईज जर तुम्हाला डिस्ट्रीब्युशन करायचं असेल तर किंवा कॅटेगरी मेन्शन करायची असेल तर त्यासाठी हा कॅटेगरी बॅग हा ऑप्शनल एलिमेंट वापरला जातो. ही एक डायग्राम आहे ज्याच्यामध्ये 5ही गोष्टींचं जे काही रिलेशन आहे ते नोड डायग्रामच्या फॉर्म मध्ये स्पेसिफाय केलेलं आहे, जे आता आपण डिटेल मध्ये बघितलेलं आहे. स्ट्रक्चर कोण कशाला रिलेट करतं, कोण कशाशी रिलेटेड आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये डायग्रामॅटिकली दाखवलेल्या आहेत. सो इथपर्यंत समजलंय? इथपर्यंत समजलंय? ओके ओके ओके. सो आजच्या सेशनला आपण इथेच थांबूयात. पुढचा पॉइंट आपण पुढच्या सेशनला कव्हर करूया. प्रेझेंटी म्हणून चॅट बॉक्स मध्ये तुमची नावं टाईप करा. पुढला असेल तर संध्याकाळी रेकॉर्डेड सेशन एकदा बघा.